टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। जैन समाजाच्या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। खरं तर विलेपार्ले येथील कांबळीवाडी परिसरामधल्या एका जैन मंदिरावरती पालिकेने कारवाई केलेली होती। अनधिकृत मंदिर असल्यामुळे त्यावरती पालिकेने कारवाई केलेली आहे आणि या विरोधात आता जैन समाज जो आहे तो रस्त्यावरती उतरलेला असल्याचं सध्या आपल्याला पाहायला मिळते आणि मोठ्या संख्येने जैन समाज जो आहे तो रस्त्यावरती उतरला आहे आणि आता जैन समाजाचं आंदोलन जे आहे ते आता पालिकेच्या दिशेने चाललेला आहे। ज्या पालिका अधिकाऱ्यांनी ही कारवाई करण्याची संपूर्ण निर्णय घेतलेला आहे त्या पालिका अधिकाऱ्यांवरती कारवाई करा आणि हे मंदिर जे आहे जैन मंदिर ते लवकरात लवकर बांधून द्या अशी मागणी जी आहे ती करण्यात येते। आपल्या सोबत या ठिकाणी अनेक जैन बांधव आहेत, परंतु शिवसैनिक देखील या संपूर्ण आंदोलनात सहभागी झालेले आहेत। जितेंद्र जनावळे आहेत आपल्या बरोबर। जितेंद्र जनावळे जी, आंदोलन होतंय, पालिकेकडनं कारवाई झाली आहे जैन मंदिरावरती, तुमची आणि तुमच्या पक्षाची भूमिका काय? कारवाई साफ चुकीची झाली आहे। तोडक पद्धत या पद्धतीने होत नाही। प्रशासनाने थोडं गांभीर्य घ्यायला पाहिजे होतं की एक भावनेचं मंदिर आहे जैन समाजाचं आणि ते वेगळ्या पद्धतीने असं निष्कासन केलेलं आहे की लोकांच्या भावनांचा उद्रेक झालेला आहे आणि या भावनांच्या उद्रेकामध्ये शिवसेना, आम्ही एकनाथ शिंदे साहेबांचे शिवसैनिक आज या जैन समाजावर झालेल्या अन्यायाच्या बाबत आम्ही त्यांच्या सोबत आहोत। तो आमदार काय करत होते असा लोकांचा सवाल आहे, कारण की ज्या 2 दिवसांपूर्वी ही तोडक कारवाई झाली त्यावेळेस आमदारांनी कोणती हस्तक्षेपाची भूमिका घेतली नाही असं लोकांचं म्हणणं आहे। पण त्या बाबतीत मी काय सांगू नाही शकत की आमदारांनी नेमकी काय भूमिका घेतली। पण आता आमची भूमिका काय असेल शिवसेनेची ती आम्हाला शिवसेनेच्या भूमिकेच्या पद्धतीने ते आम्हाला करावं लागेल आणि या समाजाला पूर्ण आम्ही पाठिंबा देऊन त्यांच्या सोबत उभे आहोत। ज्या पक्षाच्या नेतृत्वाकडे ही तुम्ही ही गोष्ट मांडणार आहात का आणि एकनाथ शिंदे या सगळ्या जैन धर्मियांना भेट देणार? मी शिंदे साहेबांना ही सगळी कैफियत मांडणार आणि हे प्रकरण मी एकनाथजी शिंदे साहेबांपर्यंत घेऊन जाणार, कारण हे विलेपार्ल्यामध्ये झालेलं एक मोठा जैन समाजावरती आघात आहे आणि या आघाताबद्दल मी एकनाथ शिंदे साहेबांना सांगणार। आणि मला माहिती आहे हिंदुत्वाचं सरकार आहे, नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार आहे, बाळासाहेब ठाकरेंचं सरकार आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्हाला या जैन समाजाला न्याय द्यायचा आहे आणि पुन्हा एकदा कायद्याच्या कचाट्यात राहणे मंदिर आहे तिथेच आम्हाला। तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केले। जितेंद्र जनावळे होते। जितेंद्र जनावळे म्हणतात की कायद्याच्या कचाट्यात राहून आपण संपूर्ण हे मंदिर जे आहे ते सरकार त्या जैन बांधवांना इथे बांधून देणार असं यांचं म्हणणं आहे। धर्मगुरू देखील या सगळ्या जैन बांधवांच्या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। जैन धर्मगुरू या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि आपण या जैन धर्मगुरूंशी बोलणार आहोत। खरं तर तुम्ही आंदोलन करने का गोष्ट एवढी आहे कि पूरे महाराष्ट्र में अलीगल बहुत सारे वस्तु बनले, तोड़ले का बरं नाही? यानी 12 घंटेच्या अंदर अवधीमध्ये मंदिर तोडलेलं आहे। असे अलीगल पुष्कळ काही चीजें बनलेल्या आहे। आता हा जैन समाज जागृत झाला आणि मंदिर तिथे बांधणार आहे। तर आमदारांची भूमिका या संदर्भात काय होती? कारण की 2 दिवस अगोदर ही तोडक कारवाई झाली, आमदार किंवा लोकप्रतिनिधींनी कुणी हस्तक्षेप केला नाही। याच्यामध्ये राजनीति काही घेणे, राजनीति आपला बीएमसीचा चुनाव येणार त्यासाठी आपल्या पोळ्या शकत आहे। यहाँ पे कोई लेना देना नहीं है और साथ में ये सिर्फ जैन समाज एकत्रित हुआ है, नेता का कोई लेना देना नहीं है। आपण पाहिलं की जैन समाज एकत्रित झालाय, नेत्यांचा आणि इतर राजकीय लोकांचं या सगळ्या संदर्भात काही नाहीये अशी भूमिका जी आहे ती जैन धर्मगुरूंची आपल्याला पाहायला मिळते। विविध राजकीय नेते मंडळी देखील या सगळ्या आंदोलनामध्ये या ठिकाणी एकवटलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतात। मुरजी पटेल जे अंधेरीचे शिवसेनेचे आमदार आहेत ते देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। मुंबईचे पालकमंत्री, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा देखील या ठिकाणी आंदोलनामध्ये सहभागी झालेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। मोठ्या संख्येने नागरिक जे आहेत ते या ठिकाणी जमलेले असल्याचं पाहायला मिळतंय। जैन बांधवांकडून हा संपूर्ण मोर्चा जो आहे तो या ठिकाणी पालिकेवरती घेऊन जाताना पाहायला मिळत आहेत आणि त्यासोबतच सर्वच राजकीय पक्षाचे नेते मंडळी या आंदोलनात सहभागी झालेले आहेत आणि आंदोलन जे आहे या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते। आपण